तर मित्रांनो, केस गळती होती कशामुळं? आणि केस गळतात का? तर नेमकं होतं काय? तुम्ही केसावरती हात फिरवला किंवा कंगवा लावला किंवा आपण बघतो ग्रूम वगैरे असं केस विंचरायसाठी तर ते फिरवलं आपण डोक्यावरती, केसावरती किंवा नॉर्मली तुम्ही हात जरी फिरवला तरी केस गळतात. केस गळतात का नेमकं? कशामुळं गळतात? हे तुम्हाला मी आज सांगणार आहे. तर माझं नाव प्रशांत आहे आणि तुमचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे. तर आज आपण म्हणजे आपण मेडिकल आणि आरोग्य संबंधित व्हिडिओ बनवतो. तर आज हा मुद्दा आहे की केस गळती होती कशामुळं? तर केस गळती कशामुळे होती किंवा टक्कल पडतो कशामुळे हे मी तुम्हाला सांगणार आहे आज. सोप्या भाषेत सांगणार आहे. तर केस तर मित्रांनो केस गळती कशामुळे होती नेमकं? तर केस गळती होती पाण्यात बदल झाल्यामुळं. केस गळती होती फास्ट फूड खाल्ल्यामुळं. केस गळती होती तुम्ही केसांना न बांधता कुठं टू व्हीलर वरती जास्त स्पीडने फिरत असताल तर त्यामुळे पण होऊ शकते. केसांना पुरेपूर चांगला आहार किंवा विटॅमिन्स, मिनरल्स, अँटीऑक्सिडंट असलेला जो प्रोटीन असलेला आहार जर तुम्ही घेत नसताल, फास्ट फूड जास्त खात असताल, तर त्याच्यामुळे पण होते. तर केस गळती आणि टक्कल हे ह्याच्यामुळे होतं की तुम्हाला खरं तर पुरेपूर आहार किंवा त्याच्या शरीरात प्रोटीन कमी झाल्यामुळं किंवा विटॅमिन्स कमी झाल्यामुळं शरीरात अ, म्हणजे अशक्तपणा आल्यासारखं होणं किंवा तुम्ही जास्त फास्ट फूड खाणं या गोष्टी जर असतील तर याच्यामुळे केस गळती जास्त होते. पाण्यात बदल झाल्यामुळं किंवा तुम्ही पिण्यात बदल जरी झाला, प्यायचं जे पाणी असतं त्या पाण्यात पिण्यात बदल जरी झाला तरी म्हणजे पाण्यामुळे केस गळती होते. तर शक्यतो लोक काय करतात मी तुम्हाला सांगतो. टू व्हीलरवर जे लोक फिरतात ते एकदम स्पीडने फिरतात. त्यांना वाटतं की भारी वाटतं केस काय नाही असं केसातून हात फिरवतात, केस सेट वगैरे करतात व्यवस्थित आणि टू व्हीलरवरती फिरतात. तर ते काय होतं शरीरात जे पुरेपूर विटॅमिन्स, मिनरल्स जे मिळालेले नसतात, केस ऑलरेडी लूज झालेले असतात. त्याच्यानंतर ते काय करतात थांबलं कुठं काय केलं तर केसांवरती हात फिरून बघतात. तर त्यांच्या हातात केस येतात. तर ती केस गळती शरीराला पुरेपूर विटॅमिन्स, मिनरल्स न मिळाल्यामुळे. तर त्याच्यासाठी नेमकं करायचं काय तुम्हाला सांगतो मी आता. तर त्याच्यासाठी तुम्हाला मी घरी उपाय सांगतो पहिला. पहिला तर मी तुम्हाला घरचा उपाय सांगतो. तर घरचा उपाय म्हणून तुम्हाला मी सांगतो तर तुम्ही जास्तीत जास्त असे विटॅमिन्स मिळणारे आणि मिनरल्स, प्रोटीन्स परत अँटीऑक्सिडंट असलेले जे एनर्जी वाढवतात. असे जे फ्रुट्स असतात म्हणजे त्यात येतं पेरू येतो, संत्री येतं, मोसंबी येते, केळी येतात. तर त्याच्यानंतर किवी येते, एवोकॅडो येतो, स्ट्रॉबेरी येतं. जर हे फ्रूट खाल्ले तर याच्यातून जे प्रोटीन्स, विटॅमिन्स, मिनरल्स जे मिळायचे तुम्हाला ते बाकी फ्रुट्स मधून थोडे कमी मिळतात. मिळत नाही असं नाही, मिळतात पण कमी मिळतात. हे फ्रुट्स रोजच्या खाण्यातलेच फ्रुट्स मी काढलेले आहेत. ते मी तुम्हाला फोटो दाखवतो. व्हिडिओ फोटो टाकणारे व्हिडिओमध्ये तर ते तुम्ही बघून घ्या. तर हे फ्रुट्स खाल्ल्याने याच्यातून अँटीऑक्सिडंट, मिनरल्स, विटॅमिन्स, प्रोटीन्स हे सगळं मिळतं. म्हणजे काय होतं की त्यांनी शरीरात जे विटॅमिन्स, मिनरल्स कमी पडलेले आहेत तर ते भरून येतात. आणि ते रोजच्या आहारात घेतले तर सगळ्यात उत्तम आणि सर्वात बेस्ट. तुम्ही असं काही नाहीये की आयुष्यभर खात राहा आणि आयुष्यभर खाल्लं तरी चांगलंय. कारण त्याचा तुम्हाला फायदा आहे. आज ना उद्या केसांसाठीच असं नाहीये, पण तुम्हाला फायदा आहे त्याचा. तर हेअर ग्रोथ व्यवस्थित होते, टक्कल पडत नाही. तुमच्या शरीरात प्रोटीन्स, विटॅमिन जर व्यवस्थित आणि तुम्ही चांगलं जेवण जर करत असताल तर. तर त्याच्यानंतर दुसरी गोष्ट येते तर ती आहे म्हणजे तुम्ही पार्लर वगैरे मध्ये जाता किंवा सलून मध्ये जाता. सलून मध्ये गेल्यावरती तुम्ही तिथं काही लोक हेअर सेट करून घेतात. काही वॅक्स लावतात म्हणजे जे हेअर वॅक्स असतं ते हेअर वॅक्स लावतात. तर काही असं सेट करण्यासाठी जेल लावतात. तर काही स्प्रे पण वापरतात. तर त्यांनी काय होतं केस हार्ड होतात. हार्ड झाली की नंतर केस काय होतं काही कालांतरापुरतं ते 4-8 दिवस केस सेट होऊन जातात, राहतात व्यवस्थित आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट की सलूनवाले हाय स्पीड हेअर ड्रायर आणि त्यात विथ हिट हिट असते. म्हणजे हिट हेअर ड्रायर असतो तो विथ हाय स्पीड. हे वापरून काय होतं की केस कमकुवत होतात. म्हणजे केसांना खूप हिट मिळते. केस एकदम कमकुवत होतात. तर त्यांनी काय होतं केस तुटतात. म्हणजे थोड्या स्ट्रेटनिंग आपण जसं करतो ते केस जळतात. प्रॉपर केस जळतात ते. तर ते काय होतं केसाची साईज बारीक होते. बारीक झाली की मग आपण हात हात असं नॉर्मली हात जरी फिरवले तरी हातात केस लागतात.
तर महत्वाची गोष्ट अशी आहे की तुम्ही तिथे गेल्यावर सलून मध्ये वगैरे गेलं नॉर्मली हेअर वॉश वगैरे केलेली वेगळी गोष्ट आहे, पण तुम्ही तिथं वॅक्स म्हणा किंवा जेल म्हणा किंवा हेअर सेट करायचा स्प्रे जो असतो तो वापरू नये. माझं असं मत आहे. कारण नवीन पिढीला असं वाटतं की त्यांनी वापरावं, म्हणजे माझ्यासारख्या मुलाला किंवा माझ्यासारखी जी मुलं आहेत अजून भरपूर 15 ते 20 वयात किंवा 20 ते 25 वयात जी मुलं आहेत त्यांना वाटतं की बाबा हेअर सेट असावेत, व्यवस्थित असावे, एकदम डॅशिंग दिसावं आपण. तर त्याच्यामुळे काय होतं पुढे अडचणी येतात. 20, 30, 25च्या पुढे नंतर ना जसं जसं वय वाढत जाईल तसं तसं केस कमी 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 होत जातात. आपण जसं ऐकतो की 30 नंतर जसं विटॅमिन्स कमी होतात तसं हे आजकाल असं झालंय की पोषक आहार नसल्यामुळं किंवा फ्रुट्स वगैरे पहिला आई वडील कसे करायचे की त्यांना मुलाबाळांना फ्रुट्स खायला लावायचे जास्त करून किंवा जे प्रोटीन्स विटॅमिन ज्याच्यात जास्त आहे ते खायला आणायला द्यायचे. आता असं झालेलं आहे की मुलांना 10, 20, 100, 50, 500 रुपये मिळाले की ते फास्ट फूड खातात. सामोसा म्हणा किंवा बाहेरच्या काही गोष्टी असतात. या गोष्टी म्हणतात वडापाव म्हणा. ह्या गोष्टी खाऊन काय होतं की शरीराला विटॅमिन्स मिनरल्स मिळत नाही, पोषक आहार मिळत नाही. हे फास्ट फूड मध्ये काय होतं की काही गोष्टी शिळा पण असतात, काही ताज्या पण असतात, पण त्याने प्रॉपर तुम्हाला शरीराला जे पोषक तत्व पाहिजेत किंवा जे मिनरल्स विटॅमिन्स पाहिजेत ते मिळत नाहीत. त्याच्यामुळे शक्यतो नाही 100% तुम्ही फास्ट फूड टाळाच जर तुमची केस गळती होत असेल तर. आणि नसेल होत तर तुम्ही प्रिकॉशन म्हणून पण करा या गोष्टी. सलून मध्ये गेल्यावरती हाय हीट हेअर ड्रायर वापरू नका. परत त्याच्यानंतर स्प्रे मारू नका. त्याच्यानंतर तुम्ही जेल लावू नका, वॅक्स लावू नका. याने म्हणजे पुढे चालून कालांतराने आहे ना, आज नाही पण पुढे चालून आज 4 वर्षांनी, 10 वर्षांनी, 15 वर्षांनी तुम्हाला त्याचा अनुभव बघायला मिळतो. केस गळती एकदम व्हायला लागल्यावर. म्हणजे असं कधी कधी असं पण होतं की हळूहळू केस गळती होते. एक एक 10-10, 5-5 केस निघतात. आणि काहींचं असं पण होतं 1-2 महिन्यातच केस गळून जातात पारे. असा म्हणजे इथून इथपर्यंत टक्कल पडून जातो. काहींचे हे भाग टक्कल पडलेला असतो, काहींचा हा भाग टक्कल पडलेला असतो. तर त्याच्यावरती तुम्ही उपाय म्हणून आणि शक्यतो जेवढं तुम्ही लवकर म्हणजे केस स्टार्टिंगला स्मॉल केस थोडी थोडी गळायला लागलेत किंवा 4-8 केस गळायला लागलेत तर तेव्हाच तुम्ही ट्रीटमेंट केलेली एकदम योग्य आहे, माझं असं मत आहे. आणि आता मी तुम्हाला घरेलू उपाय सांगितले, त्याच्याबरोबर मी तुम्हाला सांगतो मेडिकल विथ तुम्ही घरेलू जर उपाय करायचा असेल, नॉर्मली आपण पॅराशूट ऑइल वापरतो. तर त्या पॅराशूट ऑइल मध्ये अशी एक विटॅमिन ई ची कॅप्सूल येते, एव्हिऑन म्हणून, एव्हिऑन 400. तर याच्यातली एक कॅप्सूल घेऊन तुम्ही कट करून पॅराशूट ऑइल थोडं घेऊन हातावरती आणि याच्यातली कॅप्सूल, ही जी कॅप्सूल आहे कॅप्सूल कट करायची, त्यातून जे ऑइल निघतं ते ऑइल आणि पॅराशूट ऑइल मिक्स करायचं. मिक्स करून रात्री झोपायच्या अगोदर एकदम व्यवस्थित दोन्ही हाताने मालिश करून असं व्यवस्थित लावून झोपायचंय. तर हा उपाय मी स्वतः करून पाहिलेला आहे. याच्यावर ह्या उपायामुळे मला रिझल्ट मिळाल्यामुळे मी हा व्हिडिओ बनवतोय. आणि अजून जरी काही याबद्दल माहिती पाहिजे असेल तुम्हाला, मल्टीव्हिटॅमिन्स, मल्टीमिनरल्स किंवा अजून काही जे फ्रुट्स, प्रोटीन जे कशातून मिळतं नेमकं ऍक्च्युअल मध्ये तुम्हाला प्रोटीन कशातून मिळतं किंवा आपण डेली आहारातून काय जास्त खाल्लं पाहिजे तेव्हा तुम्हाला प्रोटीन मिळतं किंवा विटॅमिन्स मिळतं, हे पण मी तुम्हाला एका व्हिडिओ सांगणार आहे. पुढे पुढे चालून एक व्हिडिओ बनवू आपण त्याच्यासाठी. तर तुम्ही हे झालं घरचे उपाय. तर तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने पण मेडिसिन घेऊ शकता. त्याच्यात तर तुम्हाला काय होतं, डॉक्टरांच्या सल्ल्याने जर मेडिसिन घेतलं तर तुम्हाला 3 महिने किंवा ऍटलिस्ट 15 दिवस, 1 महिना, 15 दिवसाचे तर नसतातच, 1 महिना, 1.5 महिना, 3 महिने असे काही रेग्युलर कोर्स असतात डॉक्टरांचे. तर ते घेऊन तुम्ही वापरून व्यवस्थित करू शकता केस. आणि कसं होतं डॉक्टरांच्या सल्ल्याने, डॉक्टर पण एवढं सांगू शकतो मी तुम्हाला की डॉक्टर पण तुम्हाला काही ऍलोपॅथिक मेडिसिन वगैरे किंवा असे पेन किलर टाईप म्हणा किंवा अशा काही गोष्टी ज्या असतात ते तुम्हाला काही देत नाही. याच्यात मल्टीव्हिटॅमिन, मल्टी मिनरल्स, अँटीऑक्सिडंटच्या मेडिसिन आणि एखादं सोल्युशन केसांना लावण्यासाठी. कारण ते केस प्रॉपर काय होतं की त्यांची जी बेस असतो तो भक्कम होतो. म्हणजे केसांचा जो बॉटम असतो तो भक्कम होतो त्याच्या ते सोल्युशन लावल्याने. तर ते सोल्युशन असं आहे की हे मिनॉक्सिडिल 5% आणि याच्यात 10% म्हणून सोल्युशन येतं. तर हे डॉक्टर रेफर करतात. हे मेडिकल मध्ये पण मिळून जाईल तुम्हाला, कुठल्याही मेडिकल मध्ये मिळेल. ह्या बरोबर जर तुम्हाला डॉक्टरांच्या सल्ल्याने जर मेडिसिन नसतील घ्यायचे तर हे मिनॉक्सिडिल 5% सोल्युशन आठवड्यातून 3 वेळेस लावून रात्री झोपताना याच्यात सगळे हे दिलेले आहेत, डिटेल्स दिलेले आहेत किंवा
त्याचे काही इन्फॉर्मेशन असेल, बेसिक इन्फॉर्मेशन ती दिलेली. आणि याचा पण एक स्पेशल व्हिडिओ काढून आपण टाकू की वापरायचं कसं किंवा काय. त्याच्याबरोबर तुम्ही व्हिटॅमिन सी ची म्हणजे संत्रा मोसंबी जसं मी म्हणलं तसं ज्या संत्रा मोसंबी मधून जे काही विटॅमिन्स मिनरल्स मिळतात ते तुम्हाला विटॅमिन सी म्हणून एक टॅबलेट येते लिमसी म्हणून, तर ती तुम्ही घेऊ शकता. त्याच्याबरोबर ही एक कॅप्सूल घ्यायची आहे तुम्हाला रोजच्या आहारात. असं कम्प्लीट 1-1.5 महिना घ्यायचंय तुम्हाला. त्याच्यानंतर ना ही केस गळती पुरेपूर थांबते किंवा तुमचं टक्कल पडणार नाहीये. तर हे मेडिकल मध्ये पण मिळून जातं, असं काही नाही. डॉक्टरांच्या सल्ल्याने पण घ्या तुम्ही. डॉक्टरच्या सल्ल्याने घेतलं तर एकदम अतिउत्तम. आणि ज्याला डॉक्टरांकडे जायला पॉसिबल नसेल त्यांनी तर तुम्ही स्वतःही वापरू शकता, असं काही नाही. आता ऑनलाईन मध्ये पण खूप काही गोष्टी आहेत ज्या लोक मागवतात. त्याच्यात गमीज म्हणून पण आलेले आहेत काही ऑनलाईन येतात. आता खूप ऍड्स वगैरे चालू आहेत. परत नंतर एक सोल्युशन येतं, एक पॅक येतो, असे काही डायरेक्ट कॉम्बो पॅक असतात, ते वापरतात काही लोक. वापरून बघतात, वापरून पण बघा, मी असं म्हणत नाही. पण ज्याला सूट होतं त्यानेच वापरा. एक दिवशी वापरलं आणि पूर्ण लय त्रास व्हायला लागला किंवा 8 दिवस वापरते काय होत नाही किंवा त्याचा साईड इफेक्ट झाला, एलर्जी झाली, तर त्याबद्दल तुम्हाला मी सांगतो की तुम्ही जर असे काही प्रोडक्ट मागवले तर ते तुम्ही आधी हातावरती किंवा आपल्या टॉपिकल स्किन वरती चेक करून बघायचा किंवा नॉर्मली हातावर. तर मित्रांनो, तुम्ही काळजी म्हणून काय करता केस गळती थांबवण्यासाठी किंवा काय, तर तुम्ही गाडीवर फिरताना पहिले तर तुम्ही केस बांधत जा. म्हणजे केस बांधायचं म्हणजे टोपी घालत जा किंवा नॉर्मली आपला हँडिकॅप रुमाल असतो तर ते तुम्ही रुमाल वापरू शकता. रुमाल वापरल्यावरती केसांवरती प्रेशर नाही पडत वाऱ्याचा, की जेणेकरून तुमचे काही शरीरातले विटॅमिन्स मिनरल्स कमी झालेले असल्यामुळे केस लूज होतात, तर ते तुम्ही वापरू शकता. तर त्याच्यानंतर दुसरी गोष्ट, तुम्ही फास्ट फूड खाऊ नका. फास्ट फूड जे तुम्ही खाताय ते याच्यातून शरीराला पोषक तत्व मिळत नाहीये, त्याच्यामुळं तुम्ही केस गळती याच्यामुळे जास्त होती फास्ट फूडमुळे. किंवा खाण्यात बदल झाला की 100%, पाण्यात बदल झाला की 100% केसांवरती आणि शरीरावरती परिणाम दिसतो डायरेक्ट. तर त्याच्यानंतर ना तुम्ही शक्यतो जे जे मी सलून मधल्या गोष्टी सांगितल्या तर ते तुम्ही करू नका. आणि उपाय म्हणून मी तुम्हाला काही गोष्टी सांगितलेल्या आहेत, आणि त्याच्यावरती जर अजून तुम्हाला काही माहिती पाहिजे नसेल तर मला कमेंट, लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वरती क्लिक करा. धन्यवाद.